नमस्कार, कसे आहात? चला तर आज आपण बघूयात कोबीचा समोसा कसा बनवायचा तो. कोबीचा समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: आलं लसूण पेस्ट, घरचा मसाला, एक बारीक चिरलेला कांदा, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि बारीक चिरलेली कोबी. पहिलं एका भांड्यामध्ये तेल घ्या, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकूयात, बारीक चिरलेला कांदा घालूयात, आलं लसूण पेस्ट घालूयात, मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये धनेपूड घालूयात, मिक्स करून घेऊयात छान. आता त्यामध्ये घरचा मसाला घालूयात, लाल मिरची पावडर घालूयात, मसाला छान फ्राय करून घेऊयात. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोबी घालूयात, छान मिक्स करून घेऊयात. कोबीला सर्व मसाला लागायला हवा. आता त्यामध्ये मीठ घालूया चवीपुरतं, मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून वाफेवर शिजून घेऊयात. भाजी शिजली की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. समोसासाठी लागणारी भाजी रेडी आहे. थंड करून मग आपण समोसामध्ये फिल करायचे आहे. समोसाच्या पॅटीसाठी लागणारं पीठ मी आधीच मळून घेतलं होतं. पॅटी बनवण्यासाठी पीठ घ्यायचं आणि चपाती लाटतो तसं लाटून घ्यायची. समोसाची पॅटी लाटून झालेली आहे. ती आता सेमी सर्कल प्रमाणे कापून घ्यावी. आता एक सेमी सर्कलचा पार्ट घ्यायचा, त्यावर एका साईडने थोडं पाणी लावायचं आणि त्याच्यावर दुसरी साईड प्रेस करायची. आपण भाजी भरूयात आणि वरचा जो राहिलेला भाग आहे तिथे आतल्या साईडने थोडंसं पाणी लावूयात आणि ते जॉईन करून घेऊयात. अशाच प्रकारे सगळे समोसे आपण करून घेऊया जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. कढईमध्ये तेल मी तापवून घेतलेलं आहे. आता गॅस मीडियम आचेवर ठेवून समोसे तळून घेऊयात.
कोबीचा समोसा रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.